आज आपण भारताची फाळणी का झाली यासंबंधी विवेचन करणार आहोत। भारताची फाळणी झाली हे सत्य आहे, हिंदुस्थानची फाळणी झाली हे सत्य आहे। 3 जून 1947ला माउंटबॅटन प्लॅन डिक्लेअर झाला आणि भारताची फाळणी झाली किंवा फाळणी होण्याचं निश्चित झालं। 14 ऑगस्टला पाकिस्तान निर्माण झाला, 15 ऑगस्टला भारत निर्माण झाला। हिंदुस्थानचं अखंड हिंदुस्थानचं स्वप्न ज्या ज्या देशभक्तांनी रंगवलेलं होतं, पाहिलेलं होतं, त्या सगळ्यांचा भ्रमनिरास झाला। फाळणी आपण स्वीकारली, त्याचं कारण आपल्या अगतिकतेमध्ये होतं का, अटळ होती फाळणी का, आपण कोणत्या बेसिसवरती स्वीकारली का, आपल्यापुढे काही पर्याय नव्हता। फाळणीची बीजं, फाळणीचं मूळ इतिहासामधल्या कोणत्या घटनांमध्ये, कोणत्या घटकामध्ये रोवलेलं होतं हे बघावं लागेल। फाळणी झाली काहींच्या दृष्टिकोनातून, पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून वेगळ्या स्वतंत्र राज्याची निर्मिती म्हणून त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। 150 वर्षाच्या गुलामगिरीमधून आपण स्वातंत्र्य मिळालं किंवा मिळवलं आणि हे स्वातंत्र्य मिळवत असताना एका डोळ्यामध्ये दुःखाश्रू कारण फाळणी झाली आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू, एकदा स्वातंत्र्य मिळालं या भावनेतून आपण या सगळ्या नियतीचा जो खेळ होता त्या खेळाला आपण सामोरं गेलो। 15 ऑगस्ट 1947ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी युनियन जॅक खाली घेतला लाल किल्ल्यावरचा आणि तिथं भारताचा तिरंगा ज्यावेळेला फडकावला त्यावेळेला उद्गार काढले। कितीतरी वर्ष आपण जे स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न आज सत्यात उतरलेलं आहे, आपण त्याचं स्वागत करूया। आणि हे सत्यात उतरलेलं स्वप्न खरं म्हणजे आणखी अखंड हिंदुस्थान किंवा अखंड हिंदुस्थानचं स्वरूप याला आलं असतं का, फाळणी टाळता आली असती का, हे आपल्या मनामधले काही प्रश्न आज आपण इथं चर्चेला घेणार आहोत। फाळणी टाळता आली असती का किंवा फाळणी टाळता आली असती आणि अखंड हिंदुस्थान झाला असता तर अखंड हिंदुस्थानमध्ये शांतता राहिली असती का, हाही प्रश्न होता। दुसरी गोष्ट, फाळणी टाळता आली असती तर जगामध्ये आज सुपर पॉवर म्हणून भारताचा समावेश झाला असता, कारण प्रचंड साधन सामग्री, लोकसंख्या या सगळ्याच्या बळावरती आपण जगामध्ये 1 नंबरचं राष्ट्र होऊ शकलो असतो का, हाही प्रश्न आज आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे। आणि म्हणून भारताची फाळणी झाली हे सत्य स्वीकारून सुद्धा ही फाळणी टाळता आली असती का याविषयीचं संशोधनात्मक थोडंसं आपण नक्की काय झालं, कशामुळं काय घटना घडल्या हे आपण आज बघणार आहोत। मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान ही 2 राष्ट्रे आपल्या या हिंदुस्थानच्या नकाशामध्ये दाखवलेली आहेत, हे लक्षात घ्या। या हिंदुस्थानच्या नकाशामध्ये अखंड हिंदुस्थानमध्ये आपण अफगाणिस्तान पण घेतो, ब्रह्मदेशचा पण समावेश घेतो, बांगलादेश घेतो, आजचा पाकिस्तान घेतो, नेपाळ, भूतानसुद्धा। आणि म्हणून ब्रिटिश या देशामध्ये यायच्या अगोदर एक राष्ट्र ही संकल्पना जरी नसली तरी हिंदू संस्कृती, सिंधू संस्कृती अशी एक संकल्पना वर्षानुवर्ष प्राचीन भारतापासून मध्ययुगीन कालखंडामध्ये सुद्धा तरुण राहिलेली आणि आधुनिक कालखंडामध्ये स्वातंत्र्याच्या भावनेनं, देशभक्तीच्या भावनेनं, राष्ट्रप्रेमाच्या भावनेनं ओतपोत भरलेली पिढी स्वातंत्र्य संग्रामामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उभा राहिली। अनेकांनी हौतात्म्य स्वीकारलं, अनेकांनी बलिदान केलं, अनेकांनी आपल्या संसाराची राखरांगोळी केली आणि हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून दिलं। अज्ञात आणि ज्ञात अशा अनेक शहीदांची नावं आपल्याला इथं घेता येतील, पण ज्यांनी स्वप्न पाहिलं अखंड हिंदुस्थानचं, ज्यांनी स्वप्न पाहिलं हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचं, ते स्वप्न साकार झालं का, हाही प्रश्न आहे। आणि साकार झाल्यानंतर नियतीच्या मनामध्ये जर 2 तुकडे होणार असतील हिंदुस्थानचे तर ते झाले सुद्धा आणि त्याच्यानंतर राहिलेल्या भारतामध्ये शांतता आली, विकास झाला का, हे टाळता आलं असतं का, याच्यावरती आज आपण भर देणार आहोत। खरं म्हणजे इतिहासातले प्रश्न हे थोडेसे वेगळेपणाने विचारले जातात, कारण त्याचा आजच्या या चालू घडामोडीशी किंवा आजच्या सर्वसाधारण वर्तमानाशी फारसा संबंध येत नसला तरी इतिहासकारांच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी इतिहासामध्ये जर चुकल्या असतील तर इथून पुढच्या कालावधीमध्ये राज्यकारभार करत असताना किंवा नागरिकांची कर्तव्य पार पाडत असताना इतिहासामध्ये झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये याच्यासाठी इतिहासामध्ये चिंतन करणं, मनन करणं आणि त्याच्यामधून शहाणपण शिकणं हे तितकंच महत्त्वाचं असतं। आपला कोणताही हेतू नाही, इतिहासामधले जे नेते आहेत, स्वातंत्र्य चळवळीमधले जे नेते आहेत त्यांच्यावरती कुणीही टीका करू शकत नाही, कारण स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेलं बलिदानच एवढं मोठं होतं की आज आपण जी स्वातंत्र्याची फळं, समता, बंधुता आणि स्वातंत्र्याची फळं जी उपभोगतो आहोत त्याला कारण आपल्या देशातल्या नेत्यांनी, जनतेनं, क्रांतिकारकांनी, कामगारांनी, शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी सगळ्यांनी केलेला संघर्ष आणि त्या संघर्षातून उभा राहिलेलं हे स्वातंत्र्य। म्हणून फक्त हा एक प्रयत्न आपण करतोय की फाळणी टाळता आली असती का। मित्रांनो, फाळणी टाळता आली असती का किंवा फाळणीची बीजं शोधायला गेलं तर इतिहासामध्ये फार प्राचीन कालखंडामध्ये आपल्याला जावं लागत नाही। फार तर 1853 ते 1860मध्ये मुंबईचा एक गव्हर्नर होता एल्फिन्स्टन नावाचा, त्याचं वाक्य आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, त्याचं स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल। डिव्हाइड अँड रूल, फोडा झोडा, म्हणजे विभागणी करा किंवा फूट पाडा आणि राज्य करा, ही रोमन म्हण आहे खरं म्हणजे। आणि तो एका स्टेटमेंटमध्ये, तो एका पुस्तकामध्ये असं म्हणतो
की वास्तविक डिव्हाइड अँड रूल ही संकल्पना रोमनांची, वास्तविक डिव्हाइड अँड रूल ही संकल्पना त्यांची असली तरी आपण ती अंगीकारली पाहिजे. आपण अंगीकारली नाही तर आपला या देशामध्ये टिकाव लागणं शक्य नाही. कोणताही राज्यकर्ता असेल तर समाजामध्ये फूट पाडूनच तो सत्तेवरती राहू शकतो आणि म्हणून सत्तेला मदत करणारा समाजातला एक गट नेहमी त्याच्याबरोबर असतो आणि सत्तेला विरोध करणाऱ्या गटाला एकटं पाडण्याचं काम प्रत्येक राज्यकर्ता करत असतो. म्हणून ब्रिटिशांनी डिव्हाइड अँड रूल ही संकल्पना आपली मानावी आणि त्यानुसार काम करावं असं विचार एल्फिन्स्टननं मांडलेलं होतं. 1857चा उठाव झाला तुम्हाला माहिती असेल. उठाववाल्यांनी, बंडवाल्यांनी किंवा क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात त्याप्रमाणे ते पहिलं स्वातंत्र्ययुद्ध होतं. त्यानुसार सुद्धा जर विचार केला आपण तर याच क्रांतिकारकांनी, उठावाच्या नेत्यांनी बहादूरशाह जाफरला आपला नेता म्हणून संबोधलेलं होतं. बहादूरशाह जाफरला दिल्लीचा बादशाह डिक्लेअर केला आणि मग उठाववाल्यांनी दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण देशामध्ये या उठावाचं लोण पसरलं. इंग्रजांनी बरोबर ही गोष्ट लक्षात ठेवली की या देशामध्ये इथल्या मुस्लिमांना पुन्हा एकदा मोगलशाही आणायची आहे असा त्यांचा समज झाला किंवा गैरसमज झाला. त्याची उत्तरं इतिहासामध्ये मिळतील. पण या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये 1857च्या बंडानंतर मुस्लिमांच्या विषयी इंग्रजांच्या मनामध्ये द्वेषभावना होती. कारण 1857ला जास्तीत जास्त मुसलमानच जबाबदार आहेत अशा पद्धतीने असं समजत होते इंग्रज आणि त्याच्यामुळे मुस्लिमांच्यावरती वक्रदृष्टी ठेवण्यामध्ये बरेच इंग्रज अधिकारी आघाडीवरती होते. सैन्यामध्ये असेल, नोकऱ्यामध्ये असेल, ब्रिटिशांनी मुसलमानांना कधीही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सामावून घेतलं नाही आणि म्हणून मुस्लिमांच्यामध्ये थोडीशी एकलेपणाची, वेगळेपणाची भावना निर्माण व्हायला तिथं सुरुवात झालेली होती. आणि याच भावनेला खतपाणी घालण्याचं काम डब्ल्यू हंटरने एक पुस्तक लिहिलेलं होतं 1871मध्ये, भारतीय मुसलमान. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की या देशामध्ये, हिंदुस्थानसारख्या विशाल देशामध्ये अल्पसंख्याक आहेत मुस्लिम आणि या मुस्लिमांनी ब्रिटिश धार्जिनं धोरण स्वीकारलं पाहिजे असा विचार त्यांनी भारतीय मुसलमान या पुस्तकामध्ये मांडला. ब्रिटिश धार्जिना का? बघा तुम्ही, प्रत्येक देशामध्ये नाही म्हणत पण बऱ्याचशाच देशामध्ये बहुसंख्याक वर्ग असतो तो वर्ग बेफिकीर असतो आणि अल्पसंख्याक वर्ग असतो तो थोडासा घाबरट झालेला असतो. घाबरट आणि तो बहुतांश करून राज्यकर्त्यांशी मिळतं जुळतं घेण्याचा प्रयत्न करत असतो कारण त्यांच्या साह्यानं त्यांचे अधिकार, हक्क सुरक्षित राहणार असतात. आणि म्हणून भारतीय मुसलमान या पुस्तकामध्ये डब्ल्यू हंटरनं 1871मध्ये मुस्लिमांबाबतची जरा वेगळी भूमिका मांडली. ब्रिटिश धार्जिनी भूमिका मांडली, सत्ताधार्जिनी भूमिका मांडली आणि त्याला बळ दिलं ते थिओडेर बेक. अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना त्यावेळेला झालेली होती आणि त्याचा प्राचार्य होता थिओडेर बेक. यांनी एक असा वेगळा विचार मांडलेला होता की हिंदुस्थानमध्ये जर मुस्लिमांना न्याय मिळायचा असेल, मुस्लिमांना बहुसंख्याकांच्या अपोजिट उभं राहायचं असेल तर सत्तेच्या आसपास आपण जायला हवं. आणि म्हणून ज्यांची सत्ता आहे हिंदुस्थानवरती, ज्या ब्रिटिशांची, त्यांचं शासन जास्तीत जास्त कसं हिंदुस्थानवरती राहील आणि मुस्लिमांचा फायदा कसा करून घेता येईल अशा पद्धतीचे विचार थिओडेर बेकनं त्यावेळेला मांडलेले होते. मित्रहो, लक्षात ठेवा, सर सय्यद अहमद खां हे एक नाव अतिशय महत्त्वाचं आहे. 1884ला अतिशय राष्ट्रवादी असणारे सर सय्यद अहमद खां, देशभक्त असणारे, राष्ट्रप्रेमी असणारे आणि द्विराष्ट्रवादाचा डोक्यात विचारही नसणारे सर सय्यद अहमद खां यांनी असे विचार मांडलेले होते की या हिंदुस्थानमध्ये मुस्लिम आणि हिंदू हे दोन्ही एका व्यक्तीचे दोन डोळे आहेत. त्यांचं तोंडचं वाक्य असं आहे की एका सुंदरीचे हे दोन डोळे आहेत. हिंदू मुस्लिम हे कधीही वेगळे राहू शकत नाहीत. हिंदू आणि मुस्लिम कदाचित धर्म भिन्न असतील पण संस्कृती एक आहे, परंपरा एक आहे, रूढी एक आहेत आणि म्हणून हिंदू मुस्लिमांनी एकमेकाशी मदत करूनच या देशामध्ये राहिलं पाहिजे असा एकीचा विचार 1884मध्ये सर सय्यद अहमद खान यांनी मांडलेला होता. पण हेच सर सय्यद अहमद खान हळूहळू बदलले. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी भाषणं देताना हिंदू मुस्लिम ऐक्याची भूमिका घेतलेली होती. त्यांनीच पुन्हा 1888मध्ये वेगळी भूमिका घेतली, अचानक वेगळी भूमिका घेतली आणि त्या वेगळ्या भूमिकेतून त्यांनी असे 1888ला एका ठिकाणी भाषणामध्ये असं ते म्हणतात, आमच्यामध्ये कशाचं साम्य आहे, आमची संस्कृती वेगळी आहे, आमचा वेश वेगळा, वेशभूषा वेगळी, केशभूषा वेगळी, आमचा धर्म वेगळा, आमच्या रूढी वेगळ्या, आमच्या परंपरा वेगळ्या आणि बहुसंख्याकाच्या सोबत आम्हाला एकत्रित राहता येणं या देशामध्ये अशक्य आहे आणि म्हणून ब्रिटिशांच्या बरोबर बोलणी करून, ब्रिटिशांच्या बरोबर समझोता करूनच आपल्याला या देशामध्ये बहुसंख्याकांच्या अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध आपल्याला इथं उभं राहावं लागेल. अर्थात बहुसंख्याक या देशातले अल्पसंख्याकावरती अन्याय अत्याचार करत होते का नव्हते त्याला इतिहास गवाह आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं, मग अलीगड विद्यापीठामधून ही सगळी सूत्र हलत होती. अलीगड विद्यापीठाचे 3 प्राचार्य होते क्रमाक्रमाने झालेले, हे थिओडेर बेक, मॉरिसन आणि आर्चबोल्ड ज्या वेळेला
प्रिन्सिपल होते किंवा प्राचार्य होते अलीगड विद्यापीठाचे, त्यांनी तर एवढी पुढे जाऊन भूमिका घेतलेली होती की ब्रिटिशांकडे आपलं शिष्टमंडळ पाठवलं 1906 ते आपण बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर बेक, मॉरिसन, आर्चबोल्ड यांचे विचारसुद्धा मुस्लिमांना मेन प्रवाहामध्ये आणू न देता वेगळेपणाची भावना जोपासायला लावणारे विचार हिंदुस्थानमध्ये या तिघांनी मांडलेले होते. काही बाबतीमध्ये इतिहासलेखन जातीयवादी पण होतं त्यावेळेला. बऱ्याच इतिहासकारांनी असं लिखाण केलेलं होतं. अर्थात ते जातीयवादी होतं का नव्हतं ते इतिहास सांगेल, पण बऱ्याच इतिहासकारांनी अशी विभागणीच केलेली होती की प्राचीन भारतमध्ये हिंदूंचा भारत, प्राचीन भारत म्हणजे फक्त हिंदूंचा भारत होता, हिंदू राज्यकर्त्यांचा भारत होता. मध्ययुगीन कालखंड होता हे मुस्लिम राज्यकर्त्यांचा कालखंड होता. मित्रांनो, एक गोष्ट इथं आपल्याला दृष्टिक्षेपामध्ये घ्यायची आहे किंवा एका गोष्टीवरती इथं भर द्यायचा आहे. बऱ्याच इतिहासकारांनी जे लेखन केलं मध्ययुगीन कालखंडाचं, ते लेखन हिंदू मुस्लिम असं केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हिंदू प्रजा, मुस्लिम राजा, मुस्लिम प्रजा, हिंदू राजा अशा पद्धतीची विभागणी प्राचीन भारत आणि मध्ययुगीन कालखंडाची किंवा मध्ययुगीन भारताची केलेला दिसून येते. आपण सुद्धा म्हणताना असं म्हणतो की मध्ययुगीन कालखंडामध्ये मुस्लिमांनी या देशावरती खूप राज्य केलं. इसवी सन 700 पासून ते जवळजवळ बहादूरशाह जाफर दुसरापर्यंत म्हणजे 1858पर्यंत राज्य केलं. त्याच्यापूर्वी हिंदुस्थान प्राचीन भारतामध्ये गुप्तांचं, मौर्यांचं, राष्ट्रकूटांचं वगैरे हिंदू राजांचं राज्य होतं, हिंदू राजांचं शासन होतं. इतिहासामध्ये थोडंसं जातीयवादी जे लेखन झालं त्याचाही परिणाम याच्यामध्ये चळवळीवरती झाला, मुस्लिमांच्यावरती झाला हे दाखवून दिलं. किंवा याचा परिणाम असा झाला की या बेक, मॉरिसन, आर्चबोल्ड यांच्यावरती सुद्धा इतिहास लेखनामधला हा थोडासा जातीयवाद होता. तो जातीयवाद एकांगी लेखन हेही त्यांच्या विचाराला बदलण्यासाठी कारणीभूत ठरलेलं आपल्याला दिसून येतं. काही धर्मसुधारणावादी चळवळी या देशामध्ये सुरू झालेल्या होत्या. अर्थात आर्य समाजानं सुरू केलेली, मला वाटतं आर्य समाजाचे दयानंद सरस्वतींनी सुरू केलेली एक चळवळ होती, हिंदू एक झाला पाहिजे किंवा हिंदुस्थानामध्ये हिंदूंना मानाचं स्थान मिळालं पाहिजे. गो बॅक टू वेदाज, म्हणजे वेदाकडे परत चला, अशा पद्धतीची घोषणा केलेली होती. मुस्लिम धर्मसुधारक असो किंवा हिंदूमधला धर्मसुधारक असो, असं वास्तविक धर्मसुधारणाच्या बाबतीमध्ये किंवा सुधारकांच्या बाबतीमध्ये म्हणायला नको, पण ज्यानं त्यानं आपल्यापुरता असा विचार केला की हिंदू धर्मामध्ये ज्या सुधारणा होत आहेत, रूढी परंपराविरुद्ध आवाज उठतोय, तो आवाज फक्त हिंदू धर्मातल्याच रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी उठतोय. मग राजाराम मोहन रायपासून असेल किंवा स्वामी दयानंद सरस्वती असतील, त्याच्यानंतर स्वामी विवेकानंदांचं शिकागोमधलं भाषण असेल, हिंदू समाजाची गौरवशाली परंपरा मांडण्याची प्रथा स्वामी विवेकानंदांनी आर्य समाजाच्या दयानंद सरस्वतींनी सुरू केली. प्राचीन भारतामध्ये म्हणजे वैदिक कालखंडामध्ये प्राचीन संस्कृतीमध्ये जे जे चांगलं ते लोकांच्या पुढं मांडून लोकांच्यामध्ये देशभक्ती निर्माण करण्याचं काम आणि त्यांना ब्रिटिशांविरुद्ध चेतवण्याचं काम बऱ्याच सुधारकांनी केलेलं होतं. नेमका याचा उलटा परिणाम या देशातल्या मुसलमान नेत्यांच्यावरती आणि मुस्लिमांच्यावरती झालेला आपल्याला दिसून येतो. आणखी एक महत्त्वाचं असं की या देशामध्ये वीरगाथांचा सुद्धा उपयोग केला गेला. आता कोणत्या वीरगाथा? हिंदुस्थानमध्ये सरळ आता गांधीजी तर म्हणायचे की या देशामध्ये रामराज्य आलं पाहिजे. रामराज्य रामायण कालखंडामध्ये होतं आणि म्हणून असा समज झाला रामराज्य या शब्दाचा. वास्तविक गांधीजींचा असा काही धर्माचा संबंधही नव्हता. गांधीजींच्या या रामराज्याशी कोणत्याही धर्माचा संबंध नव्हता. पण मुस्लिम नेत्यांच्या, मुस्लिम लोकांच्या, मुस्लिम शिक्षित लोकांच्या मनामध्ये असा समज व्हायला सुरुवात झाली की या सर्व हिंदू लोकांना एकत्रितपणे या देशामध्ये रामराज्य आणायचं आहे आणि अशा पद्धतीनं मुस्लिमांच्यामध्ये वेगळी भावना निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. वीरगाथांचा परिणाम टिळकांसारखे अग्रणी देशभक्त नेते असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा असेल, राणा प्रतापांचं काम असेल, पृथ्वीराज चव्हाणांचं शौर्य असेल, देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये इतिहासामध्ये आपण बघितलेलं आहे की वेगवेगळ्या राज्यांनी, वेगवेगळ्या संस्थानिकांनी आणि बरेचसे त्याच्यामध्ये हिंदू संस्थानिक होते, त्यांच्या गौरवगाथा गाऊन लोकांना पुन्हा एकदा लढ्याला सिद्ध करण्याचं काम ब्रिटिशांच्या विरोधामध्ये या नेत्यांनी करत असताना याचा थोडासा निगेटिव्ह परिणाम मुस्लिम समाजामध्ये आपल्याला झालेला दिसतो. आणि हा मुस्लिम समाजामध्ये झालेला परिणाम म्हणजेच मुस्लिम नेत्यांच्यामध्ये झालेला बदल की जे नेते सुरुवातीला राष्ट्रवादी म्हणून स्वतःला ओळखत होते, त्यांना असं जाणवायला लागलं की या देशामध्ये बहुसंख्य हिंदू आहेत आणि बहुसंख्य हिंदूंच्या पुढं उभा राहायचं असेल तर आपल्याला सत्तेची गरज आहे, सत्ताधीशांची गरज आहे. आणि हळूहळू याच भावनेचं रूपांतर 1947मध्ये वेगळ्या राष्ट्रामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. आता याच्यामध्ये आणखीन एक सरकारी नोकऱ्या आणि इंग्रजांचा दृष्टिकोन हाही एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो. सरकारी नोकऱ्या आणि इंग्रजांचा दृष्टिकोन कसा होता तर सरकारी नोकऱ्या देत असताना सुद्धा लोकांच्यामध्ये हिंदू मुस्लिम फाटाफूट कशी राहील
हिंदूंना जवळ धरायचं, मुस्लिमांना बाजूला करायचं, काही बाबतीमध्ये मुस्लिमांना जवळ घ्यायचं, हिंदूंच्यावरती कुरघोडी करायची, अशा पद्धतीचं धोरण ब्रिटिशांनी आखलेलं होतं नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये. नोकऱ्यांमध्ये प्रमाण असेल, मग ते नोकऱ्यांमध्ये राखीव जागा असतील, आणखी काय असेल, तर ठराविक समाजाला झुकतं माप देण्याची भूमिका आणि या देशामध्ये सत्ता टिकवण्याची भूमिका ही इंग्रजांचा दृष्टिकोन होता. आणि याच इंग्रजाच्या दृष्टिकोनामुळे बहुसंख्य विरुद्ध अल्पसंख्याक अशी थोडीशी विभागणी आपल्याला सुरुवातीच्या कालखंडामध्ये होत असलेली दिसून येते. मिंटो ज्या वेळेला या देशामध्ये व्हायसराय होता, 1909ला मोर्ले मिंटो कायदा आला. त्याच्या अगोदरची एक घटना सांगतो की जी घटना पाकिस्तानच्या निर्मितीला कारणीभूत ठरलेली आपल्याला दिसून येते. तुम्हाला माहिती असेल 1906ला मुस्लिम लीगची स्थापना झाली, पण मुस्लिम लीगची स्थापना होण्यापाठीमागं कुणाचं कौशल्य असेल तर ब्रिटिशांचं कौशल्य होतं. आर्चबोल्ड नावाच्या ह्या अलीगड विद्यापीठाच्या ह्या महाशयांनी किंवा ह्या प्राचार्यांनी आपला एक अहवाल तयार केला किंवा निवेदन तयार केलं, आराखडा तयार केला आणि आगा खानना दिला. आगा खाननी मिंटोची भेट घेतली सिमला येतं, सिमला शिष्टमंडळ म्हणतो त्याला आपण. आणि मिंटोला एवढा आनंद झाला ज्या वेळेला आगा खान भेटायला आले, त्याच वेळेला आगा खानने सुचवलं आगा खानना की या देशामध्ये जसं राष्ट्रीय काँग्रेस आहे, या देशामध्ये 1885ला ज्या पद्धतीनं राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली त्याच पद्धतीनं मुस्लिमांची एक वेगळी स्वतंत्र संघटना, स्वतंत्र पक्ष असायला पाहिजे. आणि मग 1906ला ढाक्याला मुस्लिम लीगची स्थापना झाली. आगा खान अध्यक्ष होते. मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि त्याचबरोबर जातीय मतदारसंघ तुम्हाला दिले जातील असं आश्वासन दिलं. आगा खाननी भूमिका मांडली. त्यावेळेच्या बऱ्याच मुस्लिम नेत्यांची अशी भूमिका होती की हिंदुस्थानमध्ये जातीय मतदारसंघ हवेत. हिंदुस्थानमध्ये मुस्लिम अल्पसंख्याक असला तरीसुद्धा अल्पसंख्याक म्हणजे संख्येवरती आरक्षण न देता जातीवरती आरक्षण द्या, मुस्लिम धर्मावरती आरक्षण द्या, कारण त्याचं महत्त्व, मुस्लिमांचं महत्त्व हा घटक त्यांनी पुढं आणला संख्येपेक्षा. आणि मुस्लिमांचं महत्त्व या देशामध्ये किती आहे त्याच्यावरून जातीय मतदारसंघ हवेत अशी भूमिका मांडली. साहजिकच मिंटोला हेच हवं होतं आणि मोर्ले मिंटो कायदा पुढे 1909ला झाला. त्या मोर्ले मिंटो कायद्यामध्ये पहिल्यांदा मुस्लिमांना राखीव मतदारसंघ देण्यात आले. मुस्लिम लीगची स्थापना हीच पाकिस्तानच्या निर्मितीची अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. जातीय मतदारसंघ याच्यामुळे तर मुस्लिमांच्यामध्ये वेगळी भावना निर्माण झाली की या देशामध्ये आपण मागू ते मिळतं. मुस्लिमांनी जे ब्रिटनकडे मागितलं किंवा ब्रिटिशांच्याकडे मागणी केली, काही वेळेला न मागता सुद्धा ब्रिटिशांनी मुस्लिमांना या देशामध्ये काय सवलती, काय अधिकार दिलेले आपल्याला दिसून येतात, जसं 1909चा कायदा झालेला होता. आणि म्हणून मुस्लिम लीगची स्थापना झाल्यानंतर मुस्लिम लीगच्या नेत्यांनी तरीसुद्धा या मुस्लिम समाजामध्ये जास्तीत जास्त वेगळी भावना रुजवण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा मुस्लिम लीगला फारसं यश किंवा फारसा पाठिंबा या देशामध्ये नव्हता. ज्या वेळेला काँग्रेसमध्ये मुस्लिम लीग बॅरिस्टर जिना आणि लोकमान्य टिळक एकत्र काम करत होते. बॅरिस्टर जिनांना तर हिंदू मुस्लिम ऐक्याचं द्योतक, हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत असं म्हटलं जात होतं. बॅरिस्टर जिना हे अतिशय कट्टर राष्ट्रवादी होते. मुस्लिमांना या देशामध्ये वेगळे जातीय मतदारसंघ नको, मुस्लिमांना या देशामध्ये वेगळं काहीही आरक्षण नको, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये घेतलेली होती. ज्यावेळेला 1916ला लखनौला अधिवेशन झालं हिंदू मुस्लिम ऐक्याचं, त्या अधिवेशनामध्ये टिळक आणि बॅरिस्टर जिना एकमेकांसोबत बसलेले होते. हिंदू मुस्लिम ऐक्याचं अधिवेशन म्हणून ते मानलं जात होतं. गांधीजींचं आगमन जसं या देशामध्ये झालं 15 साली आणि गांधीजींनी चंपारण चळवळ, खेडा रवलेट ॲक्ट विरोधामध्ये जालियनवाला बाग थ्रू असहकार चळवळ अशा पद्धतीनं आपला प्रवास सुरू केला. आणि अहिंसा आणि सत्याग्रह ही तत्त्व गांधीजींनी देशामध्ये रुजवायला, प्रत्यक्षात मांडायला चालू केलं. अशा वेळेला मुस्लिम लीगचे नेते म्हणून घेणारे सुद्धा बाजूला पडले. गांधीजींची एक घटना इथं थोडीशी बऱ्याच इतिहासकारांच्या मध्ये गांधीजींनी हे करायला नको होतं, पण त्यांनी खिलाफत चळवळीशी संधान बांधलं 1920मध्ये. गांधीजींचा हेतू वेगळा होता, उदात्त होता. हिंदू मुस्लिमांच्या मध्ये फूट पाडावं तर असं मुळीच नव्हता. पण 1920ला ज्या वेळेला दिल्लीमध्ये खिलाफत अधिवेशन झालं आणि गांधीजी अध्यक्ष झाले खिलाफत चळवळीच्या खिलाफत अधिवेशनाचे, त्यावेळेला खिलाफत म्हणजे नक्की काय होतं तर तुर्कस्तानमध्ये खलिफा हा मुस्लिमांचा धर्मगुरू होता. तुर्कस्तान ब्रिटिशांच्या विरोधामध्ये पहिल्या महायुद्धामध्ये लढत असल्यामुळे खलिफाला बरखास्त केलं. पुन्हा तुर्कस्तानमध्ये खलिफाच्या विरोधात आंदोलन झालं आणि खलिफाला तुर्कस्तानच्याच लोकांनी नाकारलं. तरी पण या देशातले मुसलमान खलिफाला डोक्यावर घेऊन किंवा खिलाफत आली पाहिजे आमची,
खिलापतीचं संरक्षण झालं पाहिजे अशा मागण्या घेऊन ब्रिटिशांच्या विरोधामध्ये हिंदुस्थानामध्ये आंदोलन करत होते। अशा कट्टर धार्मिक संघटनेशी गांधीजींनी पहिल्यांदा समझोता केला असहकार चळवळीला मुस्लिमांचा पाठिंबा मिळावा म्हणून, आणि म्हणून खिलाफत चळवळीला पाठिंबा काँग्रेसने द्यायचा राष्ट्रीय सभेने, आणि राष्ट्रीय सभेला खिलाफत चळवळीने पाठिंबा द्यायचा ही गोष्ट बॅरिस्टर जिनांना मुळात आवडली नाही, आणि म्हणून बॅरिस्टर जिनाने गांधीजींच्या सोबत न येता थोडंसं वेगळा विचार करायला सुरुवात केली। मुस्लिम लीगचं काम खरं म्हणजे 1920, 22, 23, 24पर्यंत काहीही नव्हतं, मात्र बॅरिस्टर जिनांनी वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर किंवा मुस्लिम लीगचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर थोडंसं मग मोतीलाल नेहरू, त्याच्यानंतर वल्लभभाई पटेल, बॅरिस्टर चित्तरंजन दास यांच्या स्वराज्य पक्षाची युती करून कायदेमंडळामध्ये बरंचसं काम केलेलं होतं। बॅरिस्टर जिना हे अतिशय मुत्सद्दी, अतिशय हुशार, पुढं त्यांना कायदेजम असं टोपण नाव पडलं, आणि म्हणून गांधीजींचं आगमन आणि बॅरिस्टर जिनांचं काँग्रेसपासून बाजूला होणं याच्यामध्येही फाळणीची बीजं आपल्याला रोवलेली दिसतात। काही इतिहासकार असं म्हणतात की बॅरिस्टर जिनांशी गांधीजींनी जर 1920ला खिलाफत चळवळीशी समझोता न करता बॅरिस्टर जिनासारख्या अतिशय हुशार नेत्याशी जर जुळवून घेतलं असतं तर हिंदुस्थानचा पुढे इतिहास वेगळा दिसला असता। पण या जर-तरच्या गोष्टी असतात, आणि म्हणून मुस्लिम लीगचं नेतृत्व जसं जसं पुढं आणि लोकांच्या मध्ये, मुस्लिमांच्या मध्ये सर्वमान्य व्हायला लागलं तसं बॅरिस्टर जिनांची प्रतिमा उजळायला लागली। बरोबर बॅरिस्टर जिनाने काँग्रेसच्या विरोधामध्ये पुन्हा भूमिका घ्यायला सुरू केलं। प्रत्येक योजना, अगदी सायमन कमिशन असू द्या, त्याच्यानंतर आलेली प्रत्येक कायदा, प्रत्येक योजना, गोलमेज परिषदा, कॅबिनेट मिशन, त्याच्या अगोदर क्रिप्स मिशन, प्रत्येक मिशन, प्रत्येक घटना ज्या वेळेला होईल त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रीय सभेशी विरोध करायचा, एवढीच भूमिका बॅरिस्टर जिनाने घेतलेली होती। आणि म्हणून या देशामध्ये बहुसंख्याक आपल्याला कधीही राज्य करू देणार नाहीत, बहुसंख्य हिंदू आपल्याला कधीही हक्क देणार नाहीत, बहुसंख्य हिंदू आपल्याला कधीही या देशामध्ये स्वतंत्रपणे जगू देणार नाहीत, असं बिंबवण्याचा मुसलमानांच्या मनावरती प्रयत्न करायचं बॅरिस्टर जिनांनी सुरू केलं, आणि त्याला यश येताना दिसलं। याच्यामधूनच त्यांनी ज्यावेळेला नेहरू रिपोर्ट काँग्रेसने सुरू केला किंवा डिक्लेअर केला त्यावेळेला बॅरिस्टर जिनांनी देशामध्ये ब्रिटिशांना 14 कलमी योजना दिलेली होती, म्हणून 14 मुद्दे त्यावेळेला डिक्लेअर केलेले होते। 14 मुद्दे बॅरिस्टर जिनांचे। पुढं असहकार चळवळ असेल, आणखी कोणतीही चळवळ असेल, बॅरिस्टर जिनाने बरोबर उलटसुलट मतं तिथं व्यक्त केलेली होती। घटना एक अशी घडली, 1930ला मुस्लिम लीगचं अधिवेशन होतं, त्यावेळेला मोहम्मद इक्बाल, ज्याला आपण पाकिस्तानचा जनक म्हणतो काही प्रमाणामध्ये, त्यानं असं मत व्यक्त केलेलं होतं की माझी अशी कल्पना आहे की या देशामध्ये हिंदू मुस्लिम एक राहू शकणार नाहीत, कारण दोघांची परिस्थिती वेगळी, दोघांची भिन्न भिन्न मतं, दोघांची, मगाशी मी पहिलं सर सय्यद अहमद खानने जे 1888मध्ये सांगितलेलं होतं तेच पुन्हा इक्बालने सांगितलं की भिन्न संस्कृती, भिन्न वेशभूषा, केशभूषा, विचार पद्धती, रूढी, संस्कृती, हे असं असताना एकत्र हिंदू मुस्लिम कसे राहणार, आणि म्हणून आपल्याला एक वेगळं राज्य, वेगळा प्रदेश मिळायला पाहिजे। म्हणून त्यांनी सांगितलं की वायव्य प्रांत असेल, सिंध प्रांत असेल, त्याच्यानंतर पंजाब प्रांत असेल, मिळून मुस्लिमांचे एक स्वतंत्र राज्य ब्रिटिशांनी या देशामध्ये प्रांत निर्माण करायला पाहिजे। आणि ज्या वेळेला मोहम्मद इक्बालने ही कल्पना मांडली त्यावेळेला बॅरिस्टर जिनांना ही कल्पना फारशी पटली नाही, पण पुढे जाऊन ज्यावेळेला रहमत अली चौधरी अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचा एक विद्यार्थी होता, त्यानं पाकिस्तान हे शब्द तयार केले। पाकिस्तान हे शब्द अशा पद्धतीनं तयार केले आणि त्यानं सांगितलं की या देशामध्ये पाकिस्तान निर्माण होऊ शकतो। बॅरिस्टर जिनांना क्षणभर हे पटलं नाही। पी म्हणजे पंजाब, अफगाणिस्तान, काश्मीर, हिंद म्हणजे सिंध आणि स्थान म्हणजे बलुचिस्तान, ह्या सगळ्यांचा समावेश आपल्याला हव्या असलेल्या स्वप्नातल्या किंवा स्वप्न जर सत्यात उतरलं तर खरोखरच पाकिस्तान आपल्याला मिळू शकतो। रहमत अली चौधरीची भूमिका बॅरिस्टर जिनांना सुरुवातीला पटली नाही, त्यांना अशक्यप्राय वाटली, पण त्यांनी विचार केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं मागून तर बघूया, आणि म्हणून त्यांनी 1940ला ज्यावेळेला लाहोरला मुस्लिम लीगचं अधिवेशन भरलेलं होतं त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा सर्वप्रथम पाकिस्तानची मागणी या लाहोर अधिवेशनामध्ये केलेली होती। ज्यावेळेला पाकिस्तानची मागणी लाहोर अधिवेशनामध्ये बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी केली त्यावेळेला पंडित नेहरू असतील, पटेल असतील, गांधी असतील यांच्या प्रतिक्रिया खूप विचित्र आलेल्या होत्या, आणि कशा पद्धतीने आलेल्या होत्या की आकाशातला चंद्र मागतायत किंवा एवढी अशक्य गोष्ट कोणी मागतं का, अशी हेटाळणीयुक्त भाषा बॅरिस्टर जिनांच्या विरोधामध्ये बऱ्याच काँग्रेस नेत्यांनी केली, आणि बॅरिस्टर जिनांना अक्षरशः वेड्यात काढलं। तुम्हाला माहिती असेल एखाद्याला जेव्हा आपण वेड्यात काढतो तेव्हा खरंच वाटतं ठीक आहे आपण वेडे आहोत आणि वेडं होऊन हे मागायला लागेल,
आणि मागितलेलं मिळवून कसं दाखवायचं हे वेड्या माणसालाही खरंच कळतं. अशा पद्धतीने इतिहासातली काही उदाहरणं आपल्याला पुढं घडलेली दिसून येतात. ज्या वेळेला 1935च्या कायद्याने 1937ला मंत्रिमंडळ स्थापन झालं, पंडित नेहरू पंतप्रधान झाले, अंतरिम गव्हर्मेंट इथं सुरू झालेलं होतं, सरकार स्थापन झालेलं होतं, त्यावेळेला 8 प्रांतामध्ये काँग्रेसला मतदान झालं. मुस्लिम लीगला अतिशय कमी समर्थन मिळाले या देशामध्ये. एक वेळ तर असं झालेलं होतं की 8 प्रांतामध्ये काँग्रेसची, 2 प्रांतामध्ये मुस्लिम लीगची आणि एका प्रांतामध्ये संयुक्त मंत्रिमंडळ 37च्या निवडणुकांना सुरू झालं होतं. आणि 37, 38, 39च्या दरम्यान अतिशय चांगलं काम इथल्या सरकाराने केलं, पण मुस्लिम लीगला मुस्लिम बहुल प्रदेशामध्ये सुद्धा बहुमत मिळालं नव्हतं. एक वेळ असं आलेली होती की बॅरिस्टर जिनांना वाटलं नको, पाकिस्तान आता अशक्य आहे आणि नको हे आपल्याला राजकारण वगैरे. अशी वेळ आलेली असताना सुद्धा काही कारणामुळं पुन्हा गांधीजींशी विरोधच करायचा आणि विरोध करतच ते 1947पर्यंत वागलेले आपल्याला दिसून येतात बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. 1940ला ज्यावेळेला वैयक्तिक सत्याग्रह चळवळ असेल, बॅरिस्टर जिनानी त्याला विरोध केलेला होता. प्रत्येक चळवळ ज्यावेळेला बॅरिस्टर जिनानी प्रत्येक चळवळीला काँग्रेसचा विरोध केलेला होता. त्याच दरम्यान हिंदू महासभेचं काम पण या देशामध्ये पण कमी प्रमाणामध्ये सुरू होतं, पण त्याचा उलटा निगेटिव्ह इफेक्ट इथल्या मुस्लिम समाजावरती झालेला होता. साधारणपणे 1915 पासून हिंदू महासभेचं, त्याचं संस्थापक फारसं माहिती नाही आपल्याला, कुठे उल्लेख नाही एवढा करेक्ट, पण हिंदू महासभेचं काम पंडित मदन मोहन मालवीय, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुढं बरीच वर्ष ते अध्यक्ष होते, त्यांनी सुरू केलेलं आपल्याला दिसून येतं. हिंदू महासभेचं उद्दिष्ट होतं की अखंड देश निर्माण झाला पाहिजे, अखंड देश. सावरकर म्हणायचे की जो या देशाला मातृभूमी मानतो तोच या देशाचा नागरिक, तोच या देशात हिंदू म्हणून इथं राहू शकतो, भारतीय म्हणून राहू शकतो, हिंदुस्थानी म्हणून राहू शकतो. याचाही परिणाम न कळत या देशातील मुस्लिमांच्या वरती झाला, कारण हिंदूंना अखंड हिंदुस्थान पाहिजे, हिंदूंना हिंदू राष्ट्र करायचं आहे, असा थोडासा त्या हिंदू महासभेचा सुद्धा परिणाम या मुस्लिमांच्यावरती झालेला दिसला. आणि म्हणून प्रामुख्यानं 39-40 पासून पुढे मुस्लिम लीगला जनसमर्थन मिळू लागलं, कारण बॅरिस्टर जिनाने एकच धोशा लावलेला होता की या देशामध्ये मुस्लिमांना वेगळं राष्ट्र पाहिजे, वेगळं राज्य पाहिजे, या देशामध्ये मुस्लिमांना वेगळे प्रांत पाहिजेत, ते घेऊन आम्ही वेगळं राष्ट्र निर्माण करू, तेव्हाच आमच्या मुस्लिम समाजाला इथं न्याय मिळेल, हक्क मिळेल, स्वातंत्र्य मिळेल, अशा पद्धतीचा प्रचार केला. विषारी प्रचार ज्याला म्हणतो आपण, जातीवादी प्रचार ज्याला म्हणतो, एकांगी प्रचार ज्याला म्हणतो, गोबेल्स नीती त्यांनी वापरलेली आपल्याला दिसून येते या बाबतीमध्ये. आणि म्हणून जी अस्तित्वात नाही त्याचं स्वप्न लोकांना दाखवलं, पण दुर्दैवाने ते प्रत्यक्षात पुढं खरं पण झालेलं दिसून येतं आपल्याला. आणि म्हणून अक्षरशः वेडेपणानं किंवा काय म्हणतो झपाटलेल्या गत पाकिस्तान मागण्याची प्रक्रिया, पाकिस्तानसाठी काही करण्याची तयारी बॅरिस्टर मोहम्मद अली जिनानी भूमिका ठेवलेली होती. हिंदू महासभेचं मी तुम्हाला सांगितलं त्याचाही निगेटिव्ह इम्पॅक्ट मुस्लिम समाजावरती झालेला होता. 1946मध्ये सरकार बनलं ब्रिटिश पूर्व भारतामध्ये, आणि ज्यावेळेला कॅबिनेट मिशन पुन्हा आलं, पण 1946मध्ये मंत्रिमंडळ तयार झालं. मुस्लिम लीगला त्यावेळेला बऱ्याचशाच प्रांतामध्ये बहुमत मिळालेलं होतं. मुस्लिम लीगचे बरेचसे सदस्य होते, पण 1946मध्ये पंडित नेहरू आणि वल्लभभाई पटेल सरकारचे प्रमुख असताना मुस्लिम लीगच्या सदस्यांनी एवढा विरोध केला सरकारामध्ये की पंडित नेहरू आणि वल्लभभाई पटेलांना असं वाटलं की मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभा किंवा काँग्रेस सरकार स्थापन करेल, पण हे चालवू शकणार नाही. जे प्रत्येक योजना असेल, प्रत्येक निर्णय असेल, त्याला विरोध करण्याचं काम या मुस्लिम लीगनं केलेलं होतं. आणि म्हणून 1946च्या मंत्रिमंडळामध्ये नेहरू पटेल एवढे वैतागलेले होते मुस्लिम लीगच्या कारभाराला, प्रत्येक बाबतीमध्ये विरोध, आणि त्यांचा असं समज झाला, असं मत झालं, जरी भारतामध्ये आपण अखंड हिंदुस्थान राहिला आणि हे मुस्लिम लीगला सोबत घेऊन जर आपण कारभार करायचं म्हटलं तर या देशामध्ये ते कधीही शक्य होणार नाही. एवढा त्रास या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी दिलेला होता. आणि पुन्हा कॅबिनेट मिशन आलं. कॅबिनेट मिशन अखंड हिंदुस्थानचा शेवटचा प्रयत्न केलेला होता, पण त्यामध्ये त्यांनी अशी तरतूद मांडलेली होती की मुस्लिम बहुल प्रदेश एका बाजूला करायचा, हिंदू बहुल प्रदेश एका बाजूला करायचा, त्यांनी आपापले प्रतिनिधी निवडायचे, घटना समिती निर्माण करायची, आणि हा अखंड देशाची रचना ही न तुटता, न विखंडित होता निर्माण करायची. आणि म्हणून कॅबिनेट मिशनला अखंड हिंदुस्थान ठेवणारी शेवटची योजना म्हणलं जातं. त्याच्या अगोदर क्रिप्स मिशन होती, वेव्हल योजना, राजेजी योजना, या सगळ्या योजनांनी पाकिस्तानच्या निर्मितीला मदतच केलेली होती किंवा पोषक भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून कॅबिनेट मिशन ही योजना परत गेल्यानंतर जिनाने शेवटचं हत्यार उपासले या देशामध्ये 16 ऑगस्टला जिथं जिथं जमतील तिथं तिथं दंगली करायचं काम त्यांनी सुरू केलं.
1922ला असहकार चळवळ मागे घेतली गांधीजींनी, त्यावेळेला मलबारला वगैरे अतिशय दंगली, हिंदूंच्यावरती अन्याय अत्याचार झालेले होते, त्याच्या आठवणी होण्या इतपत दंगली. प्रत्यक्ष कृती दिन हा घोषित केला आणि मुस्लिमांना सरळ सरळ त्यांनी आदेश दिला की पाकिस्तान जर हवा असेल तर या देशामध्ये हिंदूंच्यावरती अन्याय अत्याचार करा, दंगली घडवा, अशा पद्धतीचा आदेश त्यांनी 16 ऑगस्टला दिला आणि देशभर दंगलींचा डोंब उसळला. देशभर दंगलींचा डोंब उसळल्यानंतर नेहरू पटेल इतके व्यथित झाले की त्यांना असं वाटायला लागलं की नको, हे पाकिस्तानचं एकदा काय गाणं असेल ते, पाकिस्तानचं काय असेल ते एकदा मिटवून टाकूया. आणि मग असं त्यांची मानसिकता तयार व्हायला हळूहळू सुरू झालेलं होतं. गांधीजी तर एका ठिकाणी म्हणालेले होते की जर फाळणी व्हायची असेलच, ती ज्याला करायची असेल त्याला माझ्या मृतदेहावरून जावं लागेल. एवढं कट्टर असणारे गांधीजी, एकनिष्ठ अखंडतेशी असणारे गांधीजी. पुढं नेहरू पटेलांनी गांधीजींचं सुद्धा मन वळवलं आणि सांगितलं निदान या देशामध्ये पाकिस्तान त्यांना घालवून देऊया, पाकिस्तान त्यांना तोडून देऊया, निदान राहिलेल्या देशामध्ये तर शांतता लाभेल. नाहीतर या मुस्लिम समाजाला किंवा मुस्लिम लीगच्या नेत्यांना घेऊन राज्यकारभार करणं किती कठीण आहे हे आपण पाहिलेलं आहे. या देशामध्ये कधीही शांतता निर्माण होणार नाही, या देशाचा कधीही विकास होणार नाही जर हिंदुस्थानमध्ये मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभेने एकत्रित सरकार करायचं झालं. इतपत या निर्णयापर्यंत हे सगळे नेहरू, पटेल, गांधीजी आलेले होते. ॲक्च्युली माउंटबॅटनना हे समजलेलं होतं की या देशामध्ये फोडा आणि झोडा नीतीचीही फळं आहेत, हिंदू मुस्लिमांच्यामध्ये वितुष्ट निर्माण होतं याचीही फळं आहेत. आणि मग गांधी, नेहरू, पटेल, जिना ह्या सगळ्यांनी मिळून मग माउंटबॅटनशी सल्लामसलत केल्यानंतर 3 जून 1947ला माउंटबॅटन योजना डिक्लेअर झाली आणि पाकिस्तानचं स्वप्न किंवा बॅरिस्टर जिनांचं स्वप्न साकार झालेलं आपल्याला दिसून येतं. फाळणी झाली, 2 राष्ट्र निर्माण झाली, गांधी, नेहरू व्यतीत झाले, पण निदान राहिलेल्या हिंदुस्थानचा तर विकास होईल, इथल्या लोकांना तर शांतता लाभेल. पण हा भ्रम त्यांच्या काही तासातच नष्ट झालेला दिसून येतो. जसं जसं पाकिस्तान निर्माण झाला 14 ऑगस्टला आणि 15 ऑगस्टला हिंदुस्थान निर्माण झाला किंवा भारत निर्माण झाला आणि या संपूर्ण देशामध्ये दंगलींचा डोंब उसळला, हिंदू मुस्लिम कतली सुरू झाल्या, लोकांची आवक जावक सुरू झाली, कोण कोणावरती अन्याय अत्याचार करत होतं याचाही पत्ता कोणाला लागला नाही. आणि त्याच वेळेला इकडं राष्ट्रध्वज ज्या वेळेला पंडित नेहरू उंचावत होते हिंदुस्थानचा 15 ऑगस्टला, नौखालीला तिथं कलकत्त्यामध्ये महात्मा गांधीजी दंगली मिटवण्यामध्ये व्यस्त होते. मित्रांनो, अतिशय दुर्दैव का सुदैव मला काही सांगता येणार नाही याच्यामध्ये, पण हिंदुस्थानची फाळणी झाली हे वास्तव आहे. नियतीनं आपल्या पदरामध्ये ते दान टाकलं, ते दान इथल्या लोकांनी स्वीकारलं आणि हे स्वीकारून आज लोक पुढं जात आहेत. ही फाळणी टाळता आली असती का, तर इतिहासातल्या काही चुका आपण सुधारल्या असत्या तर निश्चितपणानं ही फाळणी टाळता आली असती. पण भविष्यवेत्ता कुणीही नसतो, भविष्यात घडणारा अंदाज कोणालाही घेता येत नाही. म्हणून त्या वेळेला ह्या घटना घडतात. इतिहास म्हणजे तर नक्की काय असतं? इतिहास हा घडणाऱ्या घटनांचा समग्र वृत्तांत असतो, पण इतिहासामध्ये पुनरावृत्ती घडू नये याची काळजी मात्र पुढं आपल्या जनतेनं, नेत्यांनी घ्यावी लागते, एवढं मात्र नक्की. आणि म्हणून फाळणी झाली, का झाली याचं कारण इतिहासामध्ये आहे. ही फाळणी झाली ती टाळता आली असती का? हो, टाळता आली असती जर आपण वेळच्या वेळेला मुस्लिमांना या देशामध्ये व्यवस्थितपणे सामावून घेतलं असतं किंवा मुस्लिमांनी सुद्धा बहुसंख्य हिंदूंना या देशामध्ये मित्रत्वाची भावना जोपासली असती. मध्ययुगीन कालखंडामधली बादशाहीची वर्तणूक कशी होती त्या पद्धतीची न ठेवता हिंदू मुस्लिम ऐक्याचं गुणगान गात जर आपण राज्यकारभार केला असता. पण लक्षात ठेवा, या देशामध्ये 3 मुख्य भाग होते किंवा 3 मुख्य घटक होते. त्याच्यामध्ये इंग्रज, मुस्लिम आणि हिंदू असे 3 घटक होते. याच्यामधला मेन घटक होता तो इंग्रज घटक होता, तो सर्व सत्ताधीश प्रबळ होता. त्याच घटकाला मुळात हिंदू मुस्लिमांच्यामध्ये ऐक्य घडवून आणायचं नव्हतं आणि त्याच्यामुळं फाळणी जास्तीत जास्त झाली. फोडा आणि झोडा नीतीला आलेलं हे फळ होतं, हे दुर्दैव म्हणावं लागेल. आणि म्हणून ब्रिटिशांच्यामुळं ही फाळणी झाली. काही बाबतीमध्ये काँग्रेसही चुकली असेल, काही बाबतीमध्ये मुस्लिम लीगचं अनुयायी धोरण पण चुकलं असेल. ज्या चुका झाल्या असतील त्या झाल्या असतील, पण फाळणी टाळता आली असती, ती टाळता आली नाही हे वास्तव. आणि म्हणून जे आहे ते आपण 15 ऑगस्टला स्वीकारलं आणि या देशाचा विकास आज आपण पाहतोय. जी भूमिका ज्यांनी मांडलेली होती त्या कुणीही भूमिकेवरती कुणीही टीका करत नाही, पण ऐतिहासिक घटनांचं विस्तृतपणे ऐतिहासिक घटनांचं विवेचन आज आपल्याला करता आलं. मित्रांनो, मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा वृत्तांत अतिशय महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये मग UPSC मुख्य परीक्षा असेल, MPSC मुख्य परीक्षा असेल, दीर्घोत्तरी उत्तरं लिहावं लागत असतील, वृत्तांत स्पष्टीकरण द्यावं लागत असेल एखाद्या घटनेचं, तर आपल्याला फार अगदी आधुनिक कालखंडामध्ये याच्यामध्ये विस्तृत वर्णन करावं लागेल.
तुमच्या लक्षात आलं असेल फाळणीची मोहीम असेल किंवा फाळणीची कल्पना कशी होती आणि फाळणी झाली कशी. तर मला वाटतं तुम्हाला हे समजलं असेल मित्रांनो. आणि व्यवस्थित योग्य पद्धतीनं आपण हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.